नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2024 जो आपला काल पेपर झाला 21 सप्टेंबर 2025 रोजी. तर त्याच्यामध्ये आज आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 22 प्रश्न आहेत ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, त्याच्यावरती बघा कंबाईनसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 999 रुपये. सेम त्याचप्रमाणे एमपीएस साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे ऍप्लिकेशनवरती, त्याची पण फी आपली 999 रुपये. ठीक आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा, सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिलंय बघा प्रश्नामध्ये, प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ते ओळखा. बघा काय दिसतंय तुम्हाला इकडं 2, 12, 30, 56, 90 आणि इकडं एक्स. ठीक आहे. चला बघा, 2 आणि 12 मध्ये 2 अधिक 10 12, 12 अधिक 18 बरोबर 30, 30 अधिक 26 बरोबर 56, 56 अधिक 34 बरोबर काय ते 90 येते. बघा ह्याच्यामध्ये काय गॅप सापडते का तुम्हाला? बघा 10 18 काय आता गॅप कळून येत नाही. पुढे आणखी चेक करा. बघा 10 अधिक 8 18, 18 अधिक 8 26, 24 अधिक 8 34. ठीक आहे. बघा म्हणजे 8 8 चा गॅप निघतोय. बघा परत 34, 34 अधिक 8 किती निघेल बघा 42. इथे काय निघेल 42 बरोबर. बघा आता इकडे 90 अधिक 42 काय निघेल इकडे 132. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय असेल बघा 132. ऑप्शन नंबर 4. आणखीन जर बघा गेलं तर बघा आणखी एक लॉजिक लागते याच्यामध्ये. बघा 2 म्हणजेच काय 1 चा घन अधिक 1. ठीक आहे. बघा परत 12 म्हणजेच बघा 12 म्हणजेच 3 चा घन सॉरी 1 चा वर्ग अधिक 1, 3 चा वर्ग अधिक 3, 3 चा वर्ग झाला 9, 9 अधिक 3 12. इकडे बघा 30 म्हणजेच काय निघेल बघा 5 चा वर्ग अधिक 5, 5 5 25 आणि 5 30. बघा इकडं 7 चा वर्ग, 7 चा वर्ग अधिक 7, 7 7 49 अधिक 7 56. इथे बघा परत काय निघते बघा, विषमांकी संख्या घेतल्यात 1 3 5 7, 7 नंतर काय निघेल 9, 9 चा वर्ग अधिक 9 बघा 9 9 81 अधिक 9 बरोबर झाले 90. आता इकडे काय निघेल मग 11, 11 चा वर्ग अधिक 11, 11 चा वर्ग झाला 121 अधिक 11 बरोबर झाले 132. म्हणजे आपलं उत्तर निघते ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा रँकिंग चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, श्याम हा राम पेक्षा उंच आहे. बघा श्याम हा राम पेक्षा उंच आहे. ठीक आहे. बघा चला परत पुढे काय दिले बघा आणखी, राम हा अमित पेक्षा उंच आहे. बघा राम हा अमित पेक्षा उंच आहे. राम हा अमित पेक्षा उंच आहे. ठीक आहे. बघा ग्रेटर दॅन आपण केले. श्याम इज ग्रेटर दॅन राम, राम इज ग्रेटर दॅन अमित. बघा ह्याच्यामध्ये बघा तुम्ही जी रेषा मारून सोडवण्याची पद्धत आहे ना, त्या पद्धतीने सॉल्व्ह करत जाऊ नका. या मेथडने जात जावा, याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. याच्यामध्ये बरोबर ऍक्युरेट उत्तर निघतं आणि वेळ जास्त लागत नाही. ठीक आहे. बघा काय निघते बघा. चला परत, सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे. बघा आता ह्याच्यामध्ये सुधीर आणि शिशिरचा कुठं उल्लेख आहे की नाही, तात्पुरतं ते वाक्य बाजूला ठेवा. पुढचं वाक्य वाचा. काय दिले बघा, शिशिर हा रामपेक्षा उंच आहे. बघा शिशिर हा रामपेक्षा, रामच्या खाली राम लिहा. रामच्या खाली राम लिहिला आणि काय दिले बघा, शिशिर हा रामपेक्षा उंच आहे. बघा रामपेक्षा उंच कोण आहे तर शिशिर आहे. शिशिर हा रामपेक्षा उंच आहे. आणि मगाच राहिलेलं वाक्य वाचा आपलं. बघा सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे. बघा सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे. शिशिरपेक्षा उंच कोण आहे तर सुधीर आहे. ठीक आहे. आणि विचारलं काय बघा, तर सर्वात कमी उंच कोण. तर बघा आता ह्याच्यामध्ये बघा रामच्या पाठीमाग कोण आहे अमित आहे ना, तो अमित इथं डायरेक्ट लिहून टाका, काही फरक पडत नाही. ठीक आहे. बघा आता ही झाली मांडणी. आता याच्यामध्ये बघा सगळ्यात लहान विचारलं तर आपण लहान उत्तर सांगू शकतो. लहान कोण निघेल बघा. बघा अमित जर बघितलं, बघा श्यामपेक्षा लहान अमित आहे, रामपेक्षा लहान अमित आहे. बघा सुधीरपेक्षा लहान अमित आहे, शिशिरपेक्षा लहान अमित आहे, रामपेक्षा लहान अमित आहे. बरोबर आहे का? म्हणजे सॉरी कोण आहे, आमिर आहे का तो? हा आमिर. इथं आमिर. ठीक आहे. बघा म्हणजे आपण लहान कोण आहे ते सांगू शकतो. आपलं उत्तर निघून गेलं. बघा सर्वात कमी उंच कोण आहे तर आमिर आहे. ऑप्शन नंबर 3 झाला. पण जर तुम्हाला विचारलं सगळ्यात मोठा कोण आहे किंवा 2 नंबरला कोण आहे, तर बघा ह्याच्यामध्ये बघा राम राम दिसतोय. बरोबर आहे का? रामपेक्षा मोठा श्याम आहे, रामपेक्षा मोठा शिशिर आहे. पण बघा श्याम आणि शिशिर मध्ये किंवा श्याम आणि सुधीर मध्ये कोण मोठा आहे कोण लहान आहे ते माहित नाही आपल्याला. ठीक आहे. बघा म्हणजे सुधीर हा रामच्या पुढे आहे, पण कुठे आहे? शिशिरच्या पाठीमागे आहे, शिशिरच्या पुढे आणि सुधीरच्या मध्ये आहे का इकडे सुधीरच्या पण पुढे आहे, ते कन्फर्म माहित नसतं आपल्याला. ठीक आहे. अशामध्ये मग सगळ्यात मोठा जर कोण विचारला तर आपण नाही सांगू शकत, पण सगळ्यात लहान कोण आहे ना ते आपण कन्फर्म सांगू शकतो. ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा मिसिंग कॅरेक्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, दिलेल्या उदाहरणात पहिल्या 3 मांडण्यांचा अभ्यास करून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते निवडा. बघा आता इथे बघा 4 चा घन झाला 64, 5 चा घन झाला 125,
2चा घन झाला 8 आणि 3चा घन झाला 27. ह्याची जर बेरीज केली तर सॉरी ह्याचं हे नाही काय निघते बघा ह्याच्यामध्ये 5 आणि 4 9, 9 2 11, 11 आणि 3 14. 14चा वर्ग काय निघेल बघा इकडे 196. बघा इकडे परत तेच आहे 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, 8 आणि 5 13. 13चा वर्ग बरोबर झाला 169. बघा 3 आणि 5 8, 8 आणि 3 11, 11 आणि 5 झाले 16. 16चा वर्ग झाला 256. मग इथं काय निघेल बघा 3 आणि 6 9, 9 7 16, 16 आणि 5 21. 21चा वर्ग बरोबर किती झाला 441. ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा ऑप्शन नंबर 4 निघेल. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये एक विशिष्ट रक्कम ए बी आणि सी मध्ये अनुक्रमे 2 3 4 या प्रमाणात वितरित करायची होती. ठीक आहे परंतु ती चुकीने अनुक्रमे 7 2 5 या प्रमाणात वितरित केली गेली. याचा परिणाम म्हणून बी ला 30,000 रुपये कमी मिळाले तर ती रक्कम किती होती. ठीक आहे बघा आता बघा सुरुवातीला जे आपल्याला गुणोत्तर दिले बघा एबीसीचं काय दिले बघा त्यांनी 2 3 4 दिले बरोबर आहे आणि नंतरचं किती आहे 7 2 5. आता हे गुणोत्तरामध्ये ठीक आहे बघा आता बघा लक्षात घ्या इथं तुम्हाला काय विचारलं तर ती रक्कम कोणती होती बरोबर आहे का. गुणोत्तराची जी बेरीज आहे बघा आता इथं तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये पण सांगेल पण शॉर्टकट मध्ये जे लॉजिक आहे ना ते आपल्याला फक्त यापैकी नाही या पर्यायामुळे आपल्याला ते शॉर्टकटची मेथड वापरता येत नाही. आपण आधी बेसिकने जाऊ बघा बेसिक प्रश्न आपला काय बघा ह्याच्यामध्ये बघा एक विशिष्ट रक्कम ए बी सी मध्ये अनुक्रमे 2 3 4 या प्रमाणात वितरित करायची होती. ठीक आहे बघा बघा ए बी आणि सी चला इथं काय दिसतंय बघा 2x 3x आणि 4x एक वितरित करायची होती परंतु ती चुकीने अनुक्रमे 7 2 5 या प्रमाणात वितरित केली. नंतरचं गुणोत्तर काय 7x 2x आणि 5x. ठीक आहे बघा बरं आता काय केलंय बघा तर हा याचा परिणाम म्हणून बी ला 30,000 रुपये कमी मिळाले. ठीक आहे बरं आता बघा आपण जर टोटल बघितलं बघा टोटल इथे जर बघितलं 2 आणि 3 5 5 आणि 4 9x मग टोटल रक्कम किती आहे इथे बघा 9x आहे. ठीक आहे आणि त्यातल्या आपण बी ला किती दिलेत बघा 3x म्हणजे 9x मधलं बघा 3 भाग कुणाला बघा हे काय केलं आपण टोटल 9x आहे 9x मला 3x भाग कुणाला 3 भाग कुणाला दिले आपण बीला दिलेले ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण बघा तर 7 2 9 9 5 14 टोटल 14 भाग आहेत 14तला आपण बीला भाग किती दिलाय बघा 2x बरोबर आहे का. इथं x वर मांडा किंवा खाली मांडा काही फरक पडत नाही. ठीक आहे बघा ठीक आहे आता बघा काय दिले बघा आपला टोटल बघा टोटल 9 भाग होते त्यातला आपण किती दिलाय बघा 3 भाग बीला द्यायचा होता आपल्याला सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये बरोबर आहे का टोटल रक्कम. ठीक आहे बघा मग ह्याच्यामध्ये काय केले बघा आपण पण त्याच्याऐवजी काय झाले आपण देताना किती दिले 2x/4 2x/14 केली. आपण 9 भाग करून त्यातले 3 भाग हे बीला द्यायचे होते पण आपण काय केले त्याचे 14 भाग केले त्या 14 भागातले 2 भाग फक्त आपण बीला दिले. त्याच्यामुळे झालं काय तर बीला जी मूळ रक्कम येणार होती त्यातले 30,000 रुपये रक्कम कमी झाली. ठीक आहे बघा आता मला सांगा हे इथं जर समीकरण मांडायचं म्हटलं तर ह्या दोन संख्यांमध्ये काय फरक आहे बघा ही मूळ ह्याला मिळणारी मूळ रक्कम ही आहे बरोबर आहे का नाही आणि मिळाली कुठली रक्कम ही म्हणजे ह्याच्यामध्ये काय बघा तर 30,000 रुपये काय तर कमी आहेत म्हणजे इथं फक्त मायनस जर आपण 30,000 केलं तर बरोबर काय निघते बघा इकडे ही रक्कम निघते. इथे इक्वेशन तयार होतं आपलं. मग आपण काय करायचं डायरेक्ट परत बघा आता 3x 3 बरं आता बघा 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजे खाली काय निघेल बघा इकडं 1 बघा 1/3 आणि वजा 30,000 द्यायची बरोबर त्या पलीकडे जाऊ द्या 2 1 बघा हे काय बे 14 इथं 1/7 जे आहे ना ते बरोबरच्या अलीकडे होते बघा काय निघेल -1/7 निघाला इज इक्वल टू मायनस हे 30,000 बरोबर त्या पलीकडे गेले की प्लस मध्ये जाईल बरोबर झाले प्लस 30,000. चला आता काय निघेल बघा आता इक्वेशन सॉल्व्ह करा बघा आता तिरकस गुणाकार करायचं काय निघेल बघा चला 7 त्रिक 21 सॉरी 7 1 7 हा 7x वजा 3 गुणिले x 3x छेद 3 गुणिले 7 झाले 7 त्रिक 21 बरोबर 1 झाले 30,000. ठीक आहे बघा चला आता 7 3 गेले खाली राहिले किती बघा 4x बरोबर हे 21 जे आहे ते बरोबर त्या पलीकडे घालावं काय होईल बघा 30,000 गुणिले काय होईल 21 होईल कारण की इथं छेदाला इकडे अंशाला जाईल ते. ठीक आहे बघा इथं भागिले 21 इथं गुणिले 21 होईल बरोबर त्या पुढे गेले की आता पुढे काय निघेल बघा याच्यामध्ये चला आता इथं x जाग्याला ठेवा x आपण काय केलं इथून इकडे सॉल्व्ह करताना x जाग्याला ठेवला आणि बरोबर काय केलं हे 4 जे आहे ते बरोबर त्या पलीकडे टाकलं म्हणजे काय होईल माझ्याकडे 30,000 गुणिले 21 छेद किती आलं इकडे बरं आता इथं 21 त्रिक 63 करून टाकू डायरेक्ट आपण 21 त्रिक 63 आणि त्याच्यावरती हे 4 0 1 2 3 4 आणि भागिले काय निघेल बघा तर 4 निघेल. ठीक आहे 4x मधला 4 आपण बरोबर त्या पलीकडे टाकला तो छेदाला गेला
आणि 21 केलं आणि ते वरती 4 शून्य तसे तसे देऊन टाकले आपण. आता भाग घालवा. आता भाग घालवा. काय निघेल बघा इकडं 4 एक्के 4 बघा 4 एक्के 4 2 6 2 3 23 झाले बघा. 4 पंचे 20 3 बाकी राहिले बघा. 3 0 30 झाले. 4 7 28 28 आणि 2 30 2 राहिले. 2 0 20 झाले. 4 पंचे 20 इकडे राहिली बाकी 2 शून्य. ठीक आहे मग काय निघेल बघा 1,57,500 रुपये. ती मूळ रक्कम किती होती तर 1,57,500 ऑप्शन नंबर पहिला. बरं आता ह्याच्यामध्ये शॉर्टकट मेथड कुठली होती बघा लक्षात घ्या. आता इथं काय दिले बघा तर ती रक्कम किती होती विचारले बरोबर आहे का. जर आपण दोन्ही गुणोत्तराची जर बेरीज केली बघा गुणोत्तरामध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीला त्याचे 9 भाग केलेत आपण ही मूळ रक्कम आहे आणि नंतर आपण ते 14 भाग केलेत म्हणजे आपण त्याचे 14 भाग करू शकतो किंवा त्याचे 9 भाग करू शकतो म्हणजे याचा अर्थ काय येणारी जी काय संख्या असेल ना तर त्याला 9 ने किंवा 14 ने भाग गेला पाहिजे. ठीक आहे बघा. बरं आता 9 ने जर भाग घालवायचं म्हणलं आपण तर बघा 9ची कसोटी काय असते बघा अंकांची बेरीज करायची दिलेल्या संख्येच्या अंकांची बेरीज 9 ने भाग गेला की त्या संख्येला 9 ने भाग जातो. म्हणजे इथे काय निघते बघा तुम्हाला 5 आणि 1 6 6 आणि 7 13 13 आणि 5 18 18ला तुम्ही 9 ने भाग घालू शकतो का तर घालू शकता. ठीक आहे बघा चला परत 5 आणि 4 9 आणि 1 10 हा ऑप्शन कॅन्सल कारण 10ला आपण 9 ने भाग नाही घालू शकत. बघा परत 7 5 आणि 5 10 आणि 7 17 17ला पण काय 9 ने भाग जात नाही हा पण ऑप्शन झाला कॅन्सल. पण इथं डायरेक्ट मी 18 म्हणून पहिला 1 नंबरच्या ऑप्शनला मी इथं नाही जाऊ शकत का कारण की पर्यायामध्ये पुढे यापैकी नाही पण हा ऑप्शन आहे म्हणजे इथं समजा हा पर्याय नसून जर इथला एखादा दुसरा पर्याय असता तर जर आपल्याला जर क्वेश्चन इथं जर यापैकी नाही च्या ऐवजी जर पर्याय दिला असता त्यांनी एक संख्येचा तर मग आपण त्या ठिकाणी शॉर्टकट मेथड वापरली असती पण यापैकी नाही हा शब्द दिल्यामुळे आपल्याला मग या मेथडने जावं लागते. ठीक आहे बघा चला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू आता. बघा क्लॉक चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा समजा तुमच्या घड्याळात 9 वाजले आहेत जर तास काटा पश्चिमेकडे आहे तर मिनिट काटा कोणत्या दिशेला राहील. तर बघा आता इथं सुरुवातीला काय करायचं जशा आपल्या दिशा आहेत ना त्या दिशा काढून घ्यायची सगळ्या. ठीक आहे बघा इकडे वरती असते उत्तर ही झाली दक्षिण इकडे झाली पूर्व ही झाली पश्चिम इथं आग्नेय इथं नैऋत्य इथं वायव्य आणि इकडं ईशान्य. ठीक आहे बघा आता काय म्हटले बघा 9 वाजले बरोबर आहे का. बरं 9 वाजता काढायचं जसं असतं तसं दाखवा इकडं बघा इथं 9 वाजले असं समजा आपण तास काटा 9 वर आहे आणि मिनिट काटा कुठं असेल मग आपल्या इकडं 12 वरती असेल. ठीक आहे 9 आणि 12. ठीक आहे चला परत काय दिले बघा आता हा जर समजा तुमच्या घड्याळात 9 वाजले आहेत जर तास काटा पश्चिमेकडे असेल बघा तास काटा हा आहे आपला तास काटा कुठे पश्चिमेकडे म्हणजे आपल्याला दिशा सुद्धा बदलायच्या नाही दिशा जशा आहेत तशाच आहेत. तर काय म्हटले बघा तर मिनिट काटा कोणत्या दिशेला राहील मिनिट काटा कुठे दिसतोय बघा तुम्हाला मग उत्तर दिशेला. ठीक आहे याचा अर्थ काय दिशा सुद्धा बदललेल्या नाहीत आहे असे दिले त्यांनी ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर काय ते उत्तर म्हटल्यानंतर ऑप्शन नंबर 4. ठीक आहे या टाईपचा प्रश्न पाठीमागच्या एका एक्झाम मध्ये येऊन गेला आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये परत एकदा रेशिओ आणि प्रपोर्शनचा क्वेश्चन आहे बघा. पंकज किरण व अनिल या तिघांना 1,000 रुपये 2 3 5 या प्रमाणात वाटले तर किरणच्या वाट्याला किती रुपये येतील. बघा आता शॉर्टकट मेथड जर म्हटलं तर किरण किती नंबरला आहे बघा 2 नंबरला आहे बरोबर आहे का. किरण 2 नंबरला ह्याच्यामध्ये मग याचा अर्थ किरणचा रेशिओ किती आहे बघा 3 आहे. याचा अर्थ किरणकडे जे अमाऊंट असेल ना तर त्या अमाऊंटला 3 ने भाग जाणार आहे. 3 ने भाग बघा 200 ला जात नाही 200 बघा 3 ची कसोटी काय असते दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. 2 ला काय 3 ने भाग जात नाही विषय संपला. 2 आणि 5 7 7 ला पण 3 ने भाग जात नाही विषय संपला. बघा इकडे 3 आणि 5 8 8 ला पण 3 ने भाग जात नाही विषय संपला. बरोबर आहे का बघा आता इथं काय निघते बघा मग ऑप्शन नंबर 3 300 ला 3 ने भाग जातो. ठीक आहे बघा आता काय निघेल बघा बरं आता ही झाली शॉर्टकट मेथड. ठीक आहे बघा आता सॉल्व्ह जर करायचं म्हणजे काय करायचं बघा पंकज किरण व अनिल या तिघांना 1,000 रुपये आपण 2 3 5 या प्रमाणात वाटले तर किरणच्या वाट्याला किती रुपये येतील. ठीक आहे बघा चला आता बघा आपली रक्कम किती आहे बघा 2x अधिक 3x अधिक 5x तिघांमध्ये मिळून ही रक्कम वाटायची आपल्याला बरोबर आहे का. थोडक्यात काय मग 2x 3x अधिक 5x बरोबर झाले 10x. ठीक आहे आपण ते 10 भाग केले बरोबर आहे का. बघा ते 10 भागाची हे झालं गुणोत्तरामधलं प्रमाण तुमचं. ठीक आहे बघा आणि संख्येमध्ये किती आहे बघा तर ते 1,000 रुपये म्हणजे 10x बरोबर किती आहे बघा तर 1,000 रुपये. मग आता ह्याच्यामध्ये बघा काय दिसतंय तुम्हाला किरणच्या वाट्याला किती रक्कम आली तर बघा किरणच्या वाट्याला किती 3x आहे मग 3x म्हणजेच किती मग 10च्या वरती 2 शून्य वाढवलं 3च्या वरती 3 शून्य वाढवा गुणाकार करत बसायची गरज नाही किती येते बघा 300 ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा
डायग्राम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, खालील आकृत्यांचे निरीक्षण करा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य आकृती निवडा. बघा काय दिसतंय याच्यामध्ये. बघा डाव्या साईडची आकृती काय केली, सर्कल उचलून उजव्या साईड त्रिकोणाच्या वर मांडलाय. बरोबर आहे का. मग इथं काय निघेल बघा, डाव्या बाजूची आडवी पट्टी आहे ती याच्यावरती मांडावं लागेल आपल्याला. मग इथं काय होईल, हे असं होईल. म्हणजे ऑप्शन नंबर 4 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉर्ड मार्क्सचा क्वेश्चन आहे. काय दिसतंय बघा, पूर्णांकिकता अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला अपूर्णांकामध्ये करावं लागेल. ठीक आहे. सुरुवातीला बघा बे के बे अधिक 1 की झाले बघा 3/2. इथे आलं 3/2 भागिले बघा काय निघेल इकडं 5 त्रिक 15, 15 आणि 3 झाले 18, म्हणजे 18/5. चला आता बघा करायचा गेला गुणाकारात चिन्ह द्या. 3/2 3/2 गुणिले काय होईल बघा, उलट होईल 5/18 होईल इथं. मग काय निघेल बघा 3 1 3, 3 सख 18, म्हणजेच काय निघेल इकडं वरती 5 1 5 आणि खाली 6 2 12. बरं आता 5/12 जर बघितलं आपण तर ह्याच्यामध्ये पर्याय तुम्हाला दिसत नाही. मग याचा अर्थ काय पट्टीमध्ये वाढवलेले आहे. बघा कसं असतं लक्षात घ्या. 5/12 बघा समजा आता अंशाला जर छेदाला जर तुम्ही समान संख्येने गुणला तर तुमचा अपूर्णांक चेंज होत नाही. समजा मी इथे संख्या अशी केली बघा, 5 ची दुप्पट झाली 10, 12 ची दुप्पट झाली 12 2 24, हे असं पण लिहू शकतो मी. परत बघा 5 त्रिक 15, 12 त्रिक 36 किंवा 5 गुणिले 100 500 छेद 12 गुणिले 100 1200. ह्या सगळ्यांचं व्हॅल्यू सेमच आहे. किती 5/12. मग तुम्ही कसं येईल समजा इकडे 5 चोक 20 छेद बघा 12 चोक 48, ह्या सगळ्यांची व्हॅल्यू काय असते, सेमच असते. कारण की बघा इथं मी काय केले 2 ने बघा, इथं 2 ने गुणलं अंशाला आणि छेदाला हे आलं, 3 ने गुणलं 100 ने गुणलं अंशाला आणि छेदाला हे येते. ठीक आहे बघा हे असं. मग याचं आपलं उत्तर काय निघेल बघा 15/36 मध्ये काय निघते बघा 15/36. बघा आता मला सांगा आपल्याला जर 5/12 करायचं असेल तर 15/36 ला काय करू शकतो आपण 3 ने भागवू शकतो. बघा 3 5 15 आणि इकडे काय निघेल बघा 3 1 3 3 2 6 म्हणजे 5/12. ऑप्शन नंबर काय निघेल इकडे, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अॅनालॉजीवरचा प्रश्न काय दिले बघा याच्यामध्ये. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा जागी योग्य पर्याय सुचवा. ठीक आहे बघा. आता इथं जर बघितलं आपण बघा डी पासून एच जर बघितलं आपण किती क्रमांकावर आहे बघा ABCD. डीच्या पुढे बघा EFGH. ठीक आहे बघा अधिक 4 घरं पुढे गेली काय निघते बघा H निघते. ठीक आहे. आणि N पासून जर S बघितलं आपण बघा NOPQRS 5 घरं पुढे गेले की S निघते. बरोबर आहे का. 5 घरं पुढे गेली की S निघते. बरं आणखी पुढे बघा चला B पासून 4 घरं जर पुढे गेलो ABCDEF काय निघते बघा 4 घरं पुढे गेली काय निघते इकडं F निघतोय. आणि M च्या पुढे 5 घरं गेले तर M NOPQR इथं R निघते. ठीक आहे. आणि मध्ये जर बघितलं आपण बघा 16चा वर्ग 256, 2चा वर्ग काय निघेल इकडे 4 निघेल F4R. इथं पर्यायामध्ये तुम्हाला दिसतंय कुठं F4R नाही. ठीक आहे बरोबर आहे का. बघा पर्याय एक पण दिसत नाही बघा. हे एक लॉजिक लागते. दुसरं एक लॉजिक कुठलं लागेल बघा डी पासून जर N मोजला आपण बघा ABCD बघा काय दिसते तुम्हाला D इकडे N बघा इकडे काय H आणि S. ठीक आहे बघा डी पासून जर N बघितलं आपण ABCD EFGHIJKLMN 10 घरं पुढे गेला तर काय निघते बघा N निघते. आणि H पासून जर बघा HIJKLMNOPQRS 11 घरं पुढे गेले की S निघते. ठीक आहे. आता बघा B पासून जर तुम्ही M बघितला तर M किती क्रमांकावर येते बघा B CDEFGHIJKLM बघा बरोबर 11 घरं पुढे गेली काय निघाला M निघाला. मग इथं तुम्हाला काय करावं लागेल बघा आता इथं तुम्हाला आता इथं 10 11 आहे ना तर 11 जर 10 घेतला आपण तर काय निघते बघा याच्यामध्ये पण F पासून जर बघितलं आपण F बघा EFGHIJKLMNO आणि P. F पासून P हा बरोबर 10व्या क्रमांकावर आहे. बाकी जर बघितलं आपण बघा X पासून जर B बघितला XYZAB लगेच 4 घरं पुढे गेले की B निघते. F पासून जर Q बघितला बघा EFGHIJKLMNOPQ 11 घरं पुढे गेले की काय निघते बघा Q निघते. आणि M पासून जर Q बघितला आपण तर M NOPQ बरोबर 4 घरं पुढे गेले की Q निघते. पण बघा इथं 10 आहे इथं 11 घेतला इथं 11 इथं आपल्याला 10 घ्यावं लागेल. म्हणजे इथं FP किंवा बघा मला ऑप्शन नंबर 3 का वाटतोय बघा कारण की इथं F4R असेल आणि R चा इथं बघा चुकून जर P झालेला असेल ना तर मग ऑप्शन नंबर 3 निघू शकतो. किंवा मग ह्याच्यामध्ये एक तर 2 नंबरचा ऑप्शन किंवा 3 नंबरचा ऑप्शन दोन्हीपैकी एक ऑप्शन देतील ते. ठीक आहे बघा.
कारण की 10 11 पकडलं त्याच्यामधलं अंतर तर मग एफ आणि क्यू निघते. पण मला काय वाटतं ऑप्शन नंबर 3 असेल, कारण की इथं चुकून आरचा पी झालेला असेल असं पण असू शकतं. ठीक आहे, नाहीतर मग हा प्रश्न कॅन्सल होऊन जाईल. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, वेन डायग्राम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, खालील वेन आकृतीनुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कोणता विषय निवडला आहे. ठीक आहे बघा. बरं, आता ह्याच्यामध्ये काय दिसतंय बघा तुम्हाला, इतिहासामध्ये कुठले कुठले बघा आता इतिहास विषय निवडणारे विद्यार्थी कुठले कुठले बघा. तर इतिहासाचा हा जो सर्कल आहे, या सर्कलच्या आतमध्ये जेवढे जण असतील तेवढ्या सगळ्यांनी इतिहास निवडलाय. तुम्हाला इथं शब्द फक्त इतिहास असा म्हणजे कुठलाही विषय असू द्या, तो फक्त विषय निवडलेला विचारला म्हणजे तिथं फक्त शब्द वापरलेला नाही. म्हणजे कसं असतं बघा, ते 16 विद्यार्थी जर बघितला आपण तर ते फक्त इतिहास निवडलेले असतात. हे जर 14 बघितले आपण तर ते गणित आणि इतिहासावाले असतात. हे 12 इतिहास आणि भूगोलावाले असतात. मग हे परत 18 जे दिसतात तुम्हाला ते गणित, विज्ञान आणि इतिहास असा विषय असतो. ठीक आहे बघा, आपल्याला काय म्हटलंय मग, सेपरेट काय करायचं बघा. इतिहास निवडणारे किती आहेत तेवढं चेक करा बघा. इतिहास निवडणारे किती असतील, 16. बघा काय निघेल बघा इकडे, 16 अधिक 14. बघा 16 अधिक 14 अधिक इकडे बघा 18 गुणिले 12. बघा 18 अधिक 12 अधिक बघा परत 18 अधिक 13 अधिक 20. बघा 18 अधिक 13 अधिक 20 काय निघेल बघा इथं. बघा इथं काय निघतंय, 16 आणि 14 झाले 30. परत हे झाले 30. 18 आणि 12 झाले 30. 30 आणि 30 60. 30 आणि 30 60 आणि 20 किती झाले बघा 80. 80 90 100 100 111. हे किती आले, 111 झाले. चला गणितावाले किती आहेत बघा. गणितावाले जर बघितलं आपण तर बघा, आता गणिताचा सर्कल कुठला आहे बघा, हा सर्कलच्या आतमध्ये किती जण आहेत तेवढे चेक करा. इथले इथे बेरीज केली तरी चालते. बघा काय निघतंय, 20 अधिक बघा 20 अधिक 13 अधिक 13 अधिक 15 अधिक 18 अधिक 14 अधिक 9 किती निघते बेरीज बघा ह्याची. बघा 20 30 40 50 60 70. 70 झाले. चला 70 परत इकडं 3 आणि 3 6 आणि 5 11. 11 आणि 9 20. 20 आणि 8 28 आणि 4 32. 32 आणि 70 किती झाले बघा, 102 झाले. बघा परत भूगोलावाले किती आहेत बघा. भूगोलावाले जर बघितलं आपण तर बघा भूगोलावाले 20 अधिक 13 20 अधिक 13 अधिक 13 परत 12 18 16 12 18 आणि 16 आणि इकडे परत 9 काय निघेल बघा इकडं, 16 9 25. बघा 25 आणि 18 आणि 12 किती झाले 30. 30 आणि 25 किती झाले 55. 55 आणि 20 झाले 65 75. 75 आणि 10 85 आणि 10 95. 95 6 किती झाले बघा 101. ठीक आहे बघा, गणित झाला, भूगोल झाला, तर राहिला काय विज्ञान. विज्ञानचे किती असतील बघा, 18 अधिक 15. बघा 18 15 विज्ञान कुठं, हा विज्ञानमध्ये 18 15 20 13 19 20 13 19 परत काय निघते बघा 18 आणि 16. परत 18 आणि 16 काय निघते बघा इकडं, 18 आणि 15 झाले बघा. 18 आणि 10 18 आणि 10 28. 28 आणि 5 33. 33 आणि 20 झाले 43 53. 53 आणि 3 56. 56 आणि 10 66. 66 आणि 10 झाले 76. 76 आणि 10 86 मधनं एक कमी 85. 85 आणि 10 75. सॉरी 85 आणि 10 95. 95 आणि 8 किती झाले बघा, 95 आणि 8 झाले 103. 103 आणि 10 झाले 113. 113 आणि 6 झाले 119. 119 म्हणजेच बघा काय म्हणते तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कोणता विषय निवडला, तर विज्ञान हा विषय निवडला. म्हणजे ऑप्शन नंबर 2 निघेल तिथे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा घनफळ आणि पृष्ठफळावरती क्वेश्चन आहे बघा. मेन्सुरेशनचा काय दिसतंय बघा, धातूच्या 3 भरीव घनांना वितळून एक मोठा भरीव घन तयार करण्यात आला. 3 घनांच्या बाजूंची लांबी 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर असल्यास त्या 3 घनांच्या एकत्रित पृष्ठफळाचे क्षेत्रफळ व मोठ्या घनाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर किती. आता बघा ह्याच्यामध्ये काय दिले बघा, धातूचे 3 घन आहेत बरोबर आहे का. घन म्हणजेच काय बघा, समजा मी इथं बघा आता इथं मी ठोकळा काढला. आपण सापशिडी खेळणारा जो ठोकळा असतो ना त्याला आपण थोडक्यात घन म्हणतो बरोबर आहे का. आणि बघा 2 प्रकार असतात त्याच्यामध्ये, घनफळ आणि पृष्ठफळ. पृष्ठफळ म्हणजेच काय बघा,
आता जसं आता समजा हे घर आहे असं समजा आपण, पण एक घर बांधताना आपण जमीन विकत घेतलेली असते, बरोबर आहे का? मग त्या जमिनीचं खालचं जे क्षेत्रफळ असतं जमिनीपुरतं एवढं, हा जो भाग असतो ना त्याला आपण काय, जमिनीवरती जो चौकोन असतो ना, चौकोन जे काय असेल जमिनीवरचं जे माप आहे ना जमिनीचं, जे आपण घर बांधतो त्याला आपण क्षेत्रफळ म्हणतो किंवा पृष्ठफळ म्हणतो. ठीक आहे बघा. फक्त आता इथं क्षेत्रफळ किंवा पृष्ठफळ आणि क्षेत्रफळ एकच असते. फक्त पृष्ठफळ म्हणजेच काय, तर घनाचे कसं असतं, चारही बाजू सारखे असतात, बरोबर आहे का? मग घनाचं काय असतं बघ, घनाचं कसं असतं, लांबी, रुंदी आणि उंची काय असते, सेमच बाजू असतात. ठीक आहे बघा. बरं आता काय केलंय बघा, स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. धातूच्या 3 भरीव घनांना वितळून एक मोठा भरीव घन, बघा वितळल्याचा अर्थ काय, हा जो घन आहे ना तो बघा घन समजू की आपण, बघा हा घन एका पदार्थाचा आहे बनलेला, ठीक आहे, आणि तो आपण वितळवला. किंवा समजा आता एक पाण्याची टाकी आहे, पाण्याची टाकीमध्ये जेवढं आपण पाणी भरलं चौकोनी आणि पॅक करून टाकलं, तर तो आतला जो काही भाग असतो व्हॉल्यूम, त्याला आपण काय म्हणतो बघा, तर घनफळ म्हणतो. ठीक आहे बघा. खालच्या फक्त चौकोनाला फक्त आपण क्षेत्रफळ म्हटलं, आणि त्याच्यावरती जर हे जर समजा चौकोनी आपण समजा ठोकळा ठेवला किंवा हे जर घर बांधलं आपण, तर घराच्या आतला जो काही भाग असतो ना, सगळा हवा जेवढी असते ना, त्याला आपण काय म्हणतो, व्हॉल्यूम. थोडक्यात काय मग घनफळ म्हणतो त्याला. ठीक आहे. समजा आपण तो समजू की समजा लोखंडाने तो भरलेला आहे पूर्ण, आणि तो वितळला आपण, त्याच्यापासून आपण काय केलं, तीन काय केले बघा, 3 घन बनवले त्या मोठ्या घनापासून. ठीक आहे बघा. मग आता आपल्याला काय करायला, बरं आता प्रश्न कुठे विचारलाय बघा त्यांनी, त्या 3 घनांच्या एकत्रित पृष्ठफळाचे. ठीक आहे बघा. आता सुरुवातीला आपण हे 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर पृष्ठफळ काढू. ठीक आहे बघा. आता हा एक मोठा घन आहे बघा, लक्षात घ्या, तुम्हाला समजून बघा, आणि हे परत छोटे छोटे 3 घन आहे. ठीक आहे. चला आता आपण काय केलं, हे 3 घन वितळवले आणि त्याच्यापासून हा मोठा घन तयार केला. ठीक आहे. आता बघा काय दिलंय, प्रश्न कुठे विचारलाय, त्या 3 घनांच्या एकत्रित पृष्ठफळ म्हणजे काय, खालचा जो हा चौकोन आहे ह्याचा आहे. ठीक आहे बघा. हा घन जो मांडलेला खालची क्षेत्रफळ आहे जमिनीचं, त्या बघा एकत्रित पृष्ठफळाचे क्षेत्रफळ व मोठ्या घनाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर किती. आता हा जो मोठा घन तयार करला आपण, त्याचं पण क्षेत्रफळ किती असेल, त्याचं गुणोत्तर काढायचं आपल्याला. ठीक आहे बघा. आता बघा ह्याच्यावरनं तर आपण ह्याचं पृष्ठफळ काढू शकतो. कशावरनं, ह्याचं बघा, हे जे घनाच्या प्रत्येक बाजू अशी 3-3 सेंटीमीटरची दिली. ठीक आहे. पहिल्याची लांबी, रुंदी आणि उंची, ह्याचं पण बघा परत 3-3-3, सॉरी इकडे किती 4 सेंटीमीटर आहे ना, 4-4 आणि 4, इकडे काय झालं 5-5-5. ठीक आहे बघा. बरं आता आपल्याला काय करायचंय, ह्या तिन्ही जे बारकेले जे लहान घन आहेत त्याचं आपण आधी पृष्ठफळ काढू. पृष्ठफळाचा फॉर्म्युला काय असतो बघा, पृष्ठफळ बघा, चौकोन असेल, आयत असेल, बरोबर आहे का, आपण काय करतो, लांबी गुणिले रुंदी, बरोबर आहे का, बघा बेस इंटू हाईट, बरोबर आहे का. बघा मग आता इथं काय निघेल बघा, आता घनाच्या तर सगळ्या बाजू सारख्याच असतात, बरोबर आहे का. बेस इंटू हाईट म्हणजेच काय बघा, लांबी बघा, उंची गुणिले बघा, लांबी गुणिले उंची काय निघेल बघा, इकडे ही बाजू निघाली 3 आणि उभी बाजू किती निघाली बघा, 3च निघाली, बरोबर आहे का. 3 त्रिक किती झाले बघा, 9, बरोबर आहे का, 9 सेंटीमीटर स्क्वेअर. बघा पहिल्याचं पृष्ठफळ झालं बघा, हा 1 नंबरचा आहे, हा 2 नंबरचा आहे आणि हा 3 नंबरचा आहे. ठीक आहे बघा. ह्याचं क्षेत्रफळ झालं 9 सेंटीमीटर स्क्वेअर. दुसऱ्याचं काय निघेल बघा, दुसऱ्याचं निघेल बघा 4 गुणिले 4, 4 चौक झाले 16 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि ह्याचं किती झालं बघा 5, म्हणजे 5 गुणिले 5, 5 25 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे बघा. आता ह्या तिघांचं मिळून जेवढं काय पृष्ठफळ आले, किती आले बघा, 16 9 25, 25 झाले 50 सेंटीमीटर स्क्वेअर. हे झालं आपलं ह्या तिन्ही बारक्या छोट्याशा घनांचं पृष्ठफळ किंवा त्यांचं क्षेत्रफळ, की झालं 50 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपल्याला मोठ्या घनाचं पण आपल्याला किती क्षेत्रफळ निघते ते काढावं लागेल. पण त्याच्या आधी काय करावं लागेल बघा, हे जे 3 घन आहेत आपण ह्याच्यावरनं आपण ह्याचा व्हॉल्यूम काढू शकतो, ह्याचं घनफळ काढू शकतो. ह्याच्यामध्ये आतमध्ये किती मटेरियल, समजा जे वितळलेलं जे मटेरियल आहे आपलं त्याच्यामध्ये आपण टाकले, मग ते किती आहे ह्याचं आपल्याला बघावं लागेल आधी. काय निघेल बघा, मग आता ह्याचं बघा लक्षात घ्या. बघा आता ह्याचं घनफळ किती निघेल बघा. घनफळ म्हणजे कसं असतं बघा, घनफळ म्हणजेच काय, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. येते लक्षामध्ये. बघा पृष्ठफळ काढताना आपण फक्त चौकोनाचं पृष्ठफळ, चौकोन असेल किंवा आयत असेल, काय करतो, ही बाजू आणि ही बाजू फक्त ह्याचा गुणाकार करतो आपण. बेस इंटू हाईट, दोन्हीकडे पण तेच असतं, फक्त काय चौकोनामध्ये त्याच्या चारही बाजू सारख्या असतात. म्हणून इथं काय निघतं बघा ए स्क्वेअर, आणि इथं काय निघेल बघा बी इंटू ए. इथं काय निघतं बेस बी इंटू ए, थोडक्यात असं. ठीक आहे बघा. मग इथं आपण त्याचा आता पृष्ठफळ काढलं, घनफळ काय निघेल बघा, तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, मग थोडक्यात काय, बाजूंचा घन, तर तिन्ही बाजू सारख्याच असते. ठीक आहे बघा. मग काय निघेल बघा इथं, बघा पहिल्याचं घनफळ काय निघेल बघा, पहिल्याचं निघेल बघा 3चा घन, 3 त्रिक 9 त्रिक 27 झालं. दुसऱ्याचं किती निघेल बघा, दुसऱ्याचं किती 4 आहे बाजू, 4चा घन म्हणजे 4 चौक 16, 16 चौक 64.
आणि तिसऱ्याचं किती निघेल बघा 5चा घन म्हणजेच 125. आता चला ह्याचं घनफळ किती आलं बघा 7 आणि 5 12, 12 आणि 4 16. हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 6 9, 9 आणि 2 11, परत हातचं 1 आणि 1 2 म्हणजे 216. ठीक आहे 216. बघा आता 216 आलं इकडं. बघा आता म्हणजे बाजूचा घन बरोबर किती झाला 216. मग 216 हा कितीचा घन आहे तर 6चा घन आहे, बरोबर आहे का? ह्याच्यावरून काय झालं बघा, तर ह्याची जी बाजू आहे तर ती बाजू किती निघेल बघा 216 म्हणजे 6 निघेल, कारण की हा 6चा घन आहे 216. म्हणजे आपल्याला मोठ्या घनाची बाजू किती निघाली 6 निघाली, 6 कळून गेली. आता ह्याचं पृष्ठफळ सांगू शकतो आपण. पृष्ठफळ काय निघेल बघा, लांबी बघा हे बेस इंटू हाईट, हे पण 6 आहे आणि हे पण 6 आहे. घनफळाचा हे काय असतो की सगळ्या बाजू सारख्याच असतात, 6-6 सेंटीमीटर आल्या ह्याच्या सगळ्या 6-6. मग आता मला सांगा मोठ्या घनाचं बघा घन पृष्ठफळ काय आलं बघा. मोठ्या घनाचं पृष्ठफळ किती निघालं 6चा वर्ग किंवा 6 गुणिले 6. 6 गुणिले 6 बरोबर झालं 36 सेंटीमीटर स्क्वेअर झालं. मग आता आपल्याला काय करायचंय गुणोत्तर सांगायचंय. 50चं 36 बरोबर किती आहे, मग 50चे 36 करा. काय निघेल बघा इकडं बघा 25 दुने 50 आणि 18 दुने 36 म्हणजे 25/18 म्हणजे 25×18. ऑप्शन नंबर 3 निघते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा समीकरणावरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा. एक ट्रेन पूर्ण प्रवासी घेऊन निघते. पहिल्या स्थानकावरती 1/3 बघा 1/3 प्रवासी उतरवते आणि 280 अधिक घेते. आता बघा त्याच्याकडे सुरुवातीला किती माहित नाही आपल्याला, बरोबर आहे का? 1/3 म्हणजेच काय बघा 1/3 असतो, बरोबर आहे का? 1/3 आपण काय पकडू, आता बघा जो छेद असतो ना, बघा इथे काय दिले तुम्हाला बघा 1/3 दिले, बरोबर आहे का? मग जो छेद आहे ना त्याची मूळ संख्या पकडू आपण. एकूण मूळ प्रवासी किती झाले, जे छेदाला असताना ती संख्या पकडायची किती 3x झाले, कारण ते गुणोत्तरामध्ये मूळ प्रवासी झाले तुमचे 3x. ठीक आहे बघा, हे झाले मूळ प्रवासी. हा 1/3 प्रवासी उतरवते आणि 280 अधिक घेते. आता बघा 1/3 उतरले म्हणजे किती उतरले बघा, ह्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यावरती 1 उतरला, राहिले की 3 मधनं 1 गेला, राहिला 2. शिल्लक किती राहिले त्याला फोकस करायचं बघा. 2 शिल्लक राहिले, 2 शिल्लक राहिले आणि चढले किती बघा त्याच्यामधून, तर 280 अधिक चढले, 280 अधिक चढले. ठीक आहे, चला परत पुढे काय झालंय बघा. दुसऱ्या स्थानकावर नवीन एकूण पैकी, आता जी काय नवीन तयार झाले एकूण प्रवासी हे 280 धरून एकूण पैकी अर्धे प्रवासी उतरवते व 12 अधिक घेते. आता बघा ह्याच्यातले निम्मे उतरतात, म्हणजे बघा शिल्लक किती राहतील बघा, त्या 2x चा निम्मा किती राहिला बघा, x शिल्लक राहिला आणि 280 चा निम्मा किती झाला बघा 140 आणि शिल्लक किती राहिले 140. x अधिक 140 शिल्लक राहिले आणि ह्याच्यामध्ये काय दिले बघा, व 12 अधिक घेते. निम्मे प्रवासी उतरले, शिल्लक राहिले हे निम्मे आणि अधिक 12 चढले, अधिक 12 चढले. हा तर तिसऱ्या स्थानकावर पोहोचल्यावर 248 प्रवासी असल्याचे त्यात असल्याचे माहित होते. तर सुरुवातीची प्रवासी संख्या किती, आता बघा ही जी काय संख्या आहे, ही जी संख्या ती किती आहे बघा, तर 248. ठीक आहे बघा, म्हणजे इथं काय निघालं, इथं समीकरण तयार होते आपलं 248. म्हणजे काय निघेल बघा इथं x अधिक बघा x अधिक 140 आणि 12 किती झाले बघा 152. 152 बरोबर झाले 248. मग इथं काय निघायचं बघा करायचं बघा एक जागा ठेवा आणि 152 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल बघा 248 वजा 152. चला काय निघेल बघा x ची व्हॅल्यू बघा 8 2 गेले 6 राहिले, 4 5 मग 14 5 गेले 9 5 14 9 आले इकडं, परत 1 गेले 0 म्हणजे x ची व्हॅल्यू झाली 96. आणि आपल्याला विचारलं काय, तर सुरुवातीची प्रवासी संख्या काढा. सुरुवातीची मूळ संख्या किती आहे बघा, तर 3x आहे. मग बघा 3x बरोबर किती असेल बघा, तर 3 गुणिले 96. मग काय निघेल बघा इकडं 3 सक्का 18, हातचा आला 1 3 27 आणि 1 28 म्हणजे 288. म्हणजे एकूण 288 प्रवासी शिल्लक राहिले, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा पाय चार्ट वरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा याच्यामध्ये. सोबतच्या पाय आकृतीत पाय डायग्राम कुशल कामगारांचे वर्गीकरण दर्शवले आहे. जर उत्पादन क्षेत्रात 450 कामगार कार्यरत असतील तर बांधकाम क्षेत्रात किती कुशल कामगार कार्यरत असतील. बघा उत्पादन क्षेत्र कुठे बघा इथे, उत्पादन क्षेत्रात किती कार्यक्षम आहेत, तर 450 जण आहेत. ठीक आहे बघा, तर विचारलं का आपल्याला, तर बांधकाम क्षेत्रामध्ये किती असतील. ठीक आहे बघा, आता मला सांगा 90° म्हणजेच किती आहे बघा 450 आहे. 90° म्हणजेच किती दिले त्यांनी आपल्याकडे 450.
50 दिले. आणि विचारताना विचारले काय, तर बांधकाम क्षेत्रात किती जण काम करतात? बांधकाम क्षेत्रामध्ये बघा 72 अंश काम करतात. बरोबर आहे का? मग 72 अंश म्हणजेच किती? 72 अंश म्हणजेच किती? काय नाही, तिरकस गुणाकार करायचा फक्त बघा. हे ह्याला गुणायचं आणि हे ह्याला गुणायचं. बघा x गुणिले 90, x गुणिले 90 बरोबर 72 गुणिले 450. 72 गुणिले 450. ठीक आहे बघा. चला x जाग्याला ठेवा आणि 90 जो आहे तो बरोबर त्या पलीकडे टाका. काय होईल बघा, 72 गुणिले 450 छेद काय होईल बघा 90. चला आता भाग घालवा. शून्याला शून्य गेले. बघा काय निघेल, 9 1 9, 9 5 45. 72 गुणिले 5 करा. काय निघते बघा, x बरोबर 5 दुने 10, हातचा आला 1, 5 7 35 आणि 1 36 म्हणजे 360 येते बघा. म्हणजे बांधकाम क्षेत्रात किती काम करतात? 360 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा आता कॅल्क्युलेशन मी आडवं करतोय. ठीक आहे बघा, गुणाकार तुम्हाला नसेल करता येत आडवा गुणाकार, तर तुम्ही आपला उभा गुणाकार करा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वेन डायग्रामचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, खालील वेन आकृतीत अभ्यास करा. बघा आयत म्हणजे डॉक्टर दर्शवते. बघा आयत म्हणजेच काय, हे डॉक्टर झाले. चला परत त्रिकोण म्हणजे गायक. बघा हे त्रिकोण म्हणजे झाले गायक. परत वर्तुळ म्हणजे कलाकार. वर्तुळ म्हणजेच काय, कलाकार. परत चौकोन म्हणजे खेळाडू. बघा चौकोन म्हणजेच काय, खेळाडू. ठीक आहे. खालीलपैकी कोण गायक किंवा खेळाडू नाही परंतु कलाकार आणि डॉक्टर आहे? बघा पहिल्यांदा गायक आणि खेळाडू नाही ना, ते बाजूला काढा. गायक कोण आहेत, तर त्रिकोण आहेत. त्या त्रिकोणाच्या आतमध्ये जेवढे आहेत तेवढे कॅन्सल झाले. ठीक आहे बघा, याचा विषय संपला. आणि गायक आणि दुसरं कोण आहे, खेळाडू नाहीत. खेळाडू म्हणजेच कोण झाला, चौकोन. त्या चौकोनाच्या आतमध्ये जे आहेत ना ते पुसून टाका. याचा पण विषय संपला. ठीक आहे. आता बघा पण काय म्हटले नाहीत परंतु कलाकार आणि डॉक्टर आहेत. मग कलाकार म्हणजे सर्कल आणि डॉक्टर म्हणजे आहेत. दोन्ही मध्ये असणारी संख्या कुठली आहे बघा, सर्कल आणि डॉक्टर ह्याच्यामध्ये आयतामध्ये फक्त 12 संख्या दोन्ही असणारे. किती झाले, 12. म्हणजेच ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 9 10 11 या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जातो? ठीक आहे बघा. मग थोडक्यात काय तुम्हाला करायचं, आता इथे कसोट्यांनी चेक करायचं बघा. म्हणजे आता कुठल्या संख्येने 8 ला भाग जातो, 10 9 ला, 10 ने किंवा 11 ने. आता बघा लक्षात घ्या, 8 ची कसोटी समजा आपण सुरुवातीला काय केलं बघा, 10 ने भाग जाणाऱ्या संख्या कुठल्या असतात बघा, ज्या संख्येचे एक स्थानी शून्य असतो त्या संख्येला 10 ने भाग जातो. बघा 4 चार संख्यांना 10 ने भाग जातो, ह्याचा विषय संपला 10चा. ठीक आहे बघा. आता बघा कधी पण बघा मोठ्या कसोटीपासून सुरुवात करायची. 11ची कसोटी काय आहे बघा, कारण काय आहे बघा, 8ची कसोटी मध्ये कसं आहे बघा, 8च्या कसोटीमध्ये 2ची कसोटी आली, 4ची कसोटी आली. बरोबर आहे का? परत 9च्या कसोटीमध्ये 3ची पण कसोटी असते. 11ची कसोटीमध्ये बघा 10च्या कसोटीमध्ये 5ची कसोटी असते, 2ची कसोटी असते. 11ची कसोटीमध्ये फक्त 11ची कसोटी असते. 11ची कसोटी काय म्हणते बघा, जी काय संख्या दिली तुम्हाला त्या संख्येच्या बघा एकाडेक संख्येच्या अंकांची बेरीज करायची. एकाडेक संख्येच्या अंकांची बेरीज करायची, ती एकमेकांमधनं वजा करायची. येणारी बेरीज ही जर 0 किंवा 11च्या पट्टीमध्ये असेल ना, तर त्या संख्येला 11 ने भाग जातो. म्हणजे कसं लक्षात घ्या, एकाडेक संख्या कुठली बघा, 5 आणि 1 6, 6 अधिक 0 किती झाले बघा, 6 झाले. परत बघा 6 आणि 6 किती झाले, 12. बघा बरोबर आहे का, मोठी संख्या अधिक आहे. 12 वजा 6 जर बघितलं आपण तर किती येते बघा, 6 येते. ठीक आहे बघा. आणि कुठली संख्या कशामध्ये वजा करा, पण फक्त काय बघा, येणारी जी काही वजाबाकी असेल ना, तर 0 किंवा 11च्या पट्टीमध्ये, याचा अर्थ ह्या संख्येला 11 ने भाग जातो का नाही जात, त्यामुळे ह्याचा विषय संपला. बघा आता इथे जर बघितलं आपण बघा, 3 आणि 9 किती झाले, 12. 12 आणि 0 झाले 12. परत बघा इकडे 6 आणि 6 12. 12तनं 12 गेले 0. ह्या संख्येला 2 ला काय ते बघा 11 ने भाग जातोय. ठीक आहे बघा, त्याला 11 ने भाग जातोय. चला इथं जर बघितलं आपण 2 आणि 7 9, इकडे काय शून्याचा विषय संपला. आणि इकडे 9 9 0 9, म्हणजे 9तनं 9 गेले, बाकी राहिली 0. याचा अर्थ ह्या पण संख्येला 11 ने भाग जातोय. आणि इथं जर बघितलं आपण बघा 4 आणि 5 9, 9 आले. आणि परत 7 आणि 2 9, 9तनं 9 गेले 0 राहिले. याचा अर्थ या पण संख्येला कशाने 11 ने भाग जातो. ठीक आहे बघा. चला आता 11ची कसोटी आपण चेक केली, 11चा विषय संपला. 9ची कसोटी काय म्हणते बघा, 9ची कसोटी काय सांगते, दिलेल्या संख्या जी काय संख्या असेल ना, संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. मग थोडक्यात 3ची कसोटी जशी असते ना, तशी 9ची कसोटी असते. बघा आता इथं चेक करा काय निघते माझ्याकडं, 6 आणि 3 9, 9 9 18, 18 आणि 6 किती झाले माझ्याकडं, 18 आणि 6 झाले 24. मग 24 ला 9 ने भाग जातो का, नाही जात. त्याच्यामुळे ह्याचा विषय संपला. बरं आता बघा लक्षात घ्या, बेरीज करता करता तुम्ही डायरेक्ट इथं बघा 9 ला भाग जातो. 6 आणि 3 9,
9 ला भाग जातो. शिल्लक किती राहिले 6 असं पण करू शकता. ठीक आहे. मग बेरीजला मोठी जर बेरीज संख्या असेल ना, तर बेरीज लक्षात ठेवण्यापेक्षा डायरेक्ट त्या संख्या कट करत जायचं, की ज्या संख्येनं 9 ने भाग जातो. ठीक आहे बघा, आता इथं जर चेक केलं आपण, बघा ह्याला तर काही भाग जात नाही, याचा विषय संपला. ठीक आहे. चला परत बघा इथं काय निघते बघा, 2 आणि 7 9 9 9 18. मला सांगा 18 ला 9 ने भाग जातो का? जातो. या संख्येला 9 ने भाग जातो. आणि इथं जर बघितलं आपण बघा, 7 आणि 4 11, 11 आणि 5 16 आणि 2 18. मग ह्या पण संख्येला 9 ने भाग जातो. बरोबर आहे का? याचा अर्थ ह्याला पण भाग जातो. आता बघा 2 नंबर ऑप्शन कॅन्सल. आता काय 3 आणि 4 नंबर राहिला. आता बघा 8 ची कसोटी काय असते बघा, दिलेली जी काय संख्या असते ना, त्या शेवटच्या 3 अंकांना जर 8 ने भाग गेला ना, तर त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. आता मला सांगा, इथं 700ला 8 ने भाग जाणार आहे का बघा? 700ला जर तुम्ही 8 ने भाग घालवला, काय निघेल बघा, 8 एके 8, 8 8 64. बाकी राहिली 6, 6 वर 0 60 झाले, 8 7 56, 56 आणि 4 झाले 40, 56 आणि 4 झाले 60, म्हणजे 8 आपण 40, म्हणजे पूर्ण भाग जात नाही. दशांश अपूर्णांकामध्ये उत्तर आहे. त्यामुळं त्याला पण काय 8 ने भाग जात नाही. आणि इथं जर बघितलं आपण 520 ला, तर 520 ला 8 ने भाग जातो का? तर जातो बघा. 8 एके 8, 8 सख्ख 48, बाकी राहिली 4, 4 8 0 40, 8 5 40, म्हणजे ऑप्शन नंबर काय असेल आपला 4 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सर्च आणि इंडस्ट्री चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एम ची किंमत 2 असल्यास -4 बघा, 4m बघा, -4. आता एम ची व्हॅल्यू किती आहे बघा, तर 2 आहे, म्हणून 2 इथे लिहून टाकू आपण. ठीक आहे बघा. हा चला परत, पॉवर किती आहे बघा, -4 आहे. ठीक आहे. परत भागिले म्हणून आपण खाली लिहू. ठीक आहे बघा, 8m, m ची व्हॅल्यू काय दिली, 2 दिलेली आहे. आणि पॉवर किती आहे बघा त्याची, -3. ठीक आहे बघा, -3. बघा लक्षात घ्या, दोन्हीकडच्या पॉवर मायनस आहेत. बरोबर आहे का? मग आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, पॉवर जे आहे ना ती प्लस मध्ये करून घ्यावी लागेल. प्लस मध्ये कसं असतं बघा, खालची बाजू वर गेली, समजा मायनसचं वर गेले की प्लस होतं, आणि वर मायनस आहे ना ते खाली आले की परत प्लस होतं. खाली प्लस असेल वर गेले की मायनस होईल, वर प्लस असेल खाली गेले की मायनस होतं. एवढं लक्षात ठेवायचं पॉवर. आता काय होईल बघा इथं, ही वरची संख्या जर खाली आणायची असेल तर काय होईल, आधी आहे असं मांडून घ्या. बघा 4 2 किती झाले बघा, 8. ही झाले 4 2 झाले 8, इथं 8 मांडा, आणि -8 येते. -4 गुणिले 2 किती झाले, -8. बरं स्टेप बाय स्टेप जाऊ. आणि पॉवर किती आली त्याची, -4 आली. छेद काय होईल बघा इकडं, 8 2 16, 8 2 16, आणि त्याची पॉवर झाली -3. ठीक आहे. आधी आहे असं लिहून घेतलं आपण. आता पॉवर आपण प्लस मध्ये करून घेऊ तिसऱ्या स्टेप मध्ये. चला काय निघेल बघा इथं, बघा आता इथे काय निघेल, वरचं खाली घ्या आणि खालचं वर घ्या. बघा 16 ची पॉवर काय निघेल बघा इकडं, +3 निघेल, आणि खाली -8 ची पॉवर काय निघेल बघा, तर +4 निघेल. ठीक आहे बघा. बघा आता मला सांगा इथं कसं असतं लक्षात घ्या. आता इथं बघा 16 म्हणजेच काय बघा, 16 जर बघितलं आपण, 16 म्हणजे काय, 2 4, 4 2 8, 8 2 16, 2 चा चौथा घात आहे. बरोबर आहे का? 16 म्हणजे 2 चा चौथा घात किती आहे तुमचा, 16 आहे. 2 चा चौथा घात, आणि त्याची पॉवर किती आहे बघा, 3. छेद किती आहे बघा तुमचा, बेस सेम करून घ्यावा लागतो. 8 हा कितीचा घन आहे बघा, तर 2 चा घन आहे, 2 चा तिसरा घात आहे. बरोबर आहे का? ठीक आहे बघा. बरं आता इथं लक्षात घ्या, इथं -8 आहे. बरोबर आहे का? बघा कसं असतं, कुठली समजा आता -1 असेल, -1 चा जर आपण वर्ग घेतला तर तो काय होतो, प्लस येतो. किंवा समजा -1 चा जर पॉवर आपण 3 घेतली तर ते -1च राहतं. किंवा बघा -1 चा आपण चौथा घात घेतला तर तो काय असतो, -1 गुणिले -1 गुणिले -1 गुणिले -1. म्हणजे काय, मायनस मायनस प्लस, ह्याचं 1 आलं बघा, ह्याचं 1 आलं, आणि परत मायनस मायनस प्लस काय, तर 1 येते, म्हणजे प्लस होते. म्हणजे कसं असतं बघा, जर तुमचं बघा इथं लक्षात घ्या, जर बघा पॉवर जर समसंख्येमध्ये असेल, बघा पॉवर जर समसंख्येमध्ये असेल ना, तर तुमचा मायनस जो आहे ना तो निघून जातो. येथे लक्षामध्ये मायनस निघून जातो. ठीक आहे बघा. मग थोडक्यात काय बघा, आता 8 चा चौथा घात म्हणजेच काय, -8 गुणिले -8 गुणिले -8 गुणिले -8 असंच आहे ना ते. वजा वजा प्लस 8 8 64, परत वजा वजा प्लस 8 8 64 असं असतं ते. ठीक आहे बघा. म्हणजे काय होते, खालचं निघून जाते. मग आता हे काय करू आपण बघा, 8 म्हणजेच काय, 2 चा तिसरा घात आहे. इथं 2 चा तिसरा घात लिहून घेतला आपण, आणि त्याची पॉवर काय बघा, त्याची पॉवर म्हणजे चौथा घात आहे. त्याचा घात कुठला, चौथा आहे, त्याची पॉवर 4 आहे. ठेव. आता काय निघेल बघा इथं, 4 त्रिक 12, 2 चा 12वा घात आला, छेद 3 चोक 12, परत 2 चा 12वा घात आला. म्हणजे बघा अंशाला छेदाला सेमच संख्या आहे. ह्याला ही संख्या कॅन्सल झाली, उत्तर राहिले 1. म्हणजे उत्तर काय निघेल बघा, आपला ऑप्शन नंबर 2. हा बघा, आता पॉवरचं जर गणित कळत नसेल ना, तर तुम्ही इथल्या ते करू शकता. काय करताल तुम्ही इथं बघा,
16चा तिसरा घात आहे म्हणजे बघा आता हे 3 आणि 4 आहे म्हणजे काय संख्या लहान आहे म्हणून करू शकता. पण जर तुम्हाला 3च्या ऐवजी इकडे समजा 32 दिलं 33 दिलं तर मग काय करणार तुम्ही? बरोबर आहे का? त्याच्यामुळे ही मेथड माहित पाहिजे आपल्याला किंवा नाही तर तुम्ही इथल्या इथे करू शकता. काय 16 गुणिले 16 गुणिले 16 काय लहान संख्या आणि खाली काय 8चा चौथा घात 8 गुणिले 8 गुणिले 8 गुणिले 8 आणि इथल्या इथे भाग घालू शकता म्हणजे काय 8 एके 8 8 दुनी 16 8 एके 8 8 दुनी 16 8 एके 8 8 दुनी 16 म्हणजेच काय 2 दुनी 4 4 दुनी 8 8 ला 8 कॅन्सल परत एकच राहिलं. ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर दुसरा. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बार ग्राफवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा प्रकृती विद्यालय व संस्कृती विद्यालय या दोन शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खालील जोडस्तंभालेखात दिला आहे. तर बघा हे झाले प्रकृतीवाले दुसरं काय बघा संस्कृतीवाले. ठीक आहे बघा हे कलर म्हणजे सेमच वाटते कलर इथं काय लक्षात येत नाही म्हणून सांगतो. ठीक आहे पुढे काय दिले बघा प्रकृती विद्यालयाच्या इंग्रजी ऑलिम्पियाड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या बघा इंग्रजी ऑलिम्पियाडला प्रकृती ह्याच्यातले किती बसलेत बघा 20 विद्यार्थी बसलेत. प्रकृतीचे इंग्रजीला किती बसलेत बघा तर 20 विद्यार्थी बसलेत. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या या दोन्ही शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या एकूण विद्यार्थी संख्येतील फरकाच्या किती पट आहे. तर बघा आता एकूण विद्यार्थी जेवढे आहेत कशामध्ये प्रकृती विद्यालयामधले एकूण विद्यार्थी प्लस आणि परत दुसरी शाळा कुठली आहे बघा संस्कृती विद्यालयातले एकूण विद्यार्थी ह्यांचा जो फरक आहे त्याच्यापेक्षा ही संख्या किती जास्त एवढं चेक करायचं बघा. आता प्रकृतीमधले एकूण विद्यार्थी किती झाले बघा प्रकृतीमध्ये बघा इथे झाले 20 अधिक इथे किती झाले बघा 10 अधिक इथे किती झाले बघा 25 अधिक इथे किती झाले बघा तर 10 झाले म्हणजे किती झाले 20 आणि 10 30 आणि 10 40 40 आणि 25 किती झाले 50 60 65 हे झाले 65. आणि संस्कृतीमधले विद्यार्थी किती आहेत बघा तर 10 अधिक 15 बघा 10 अधिक 15 अधिक हे किती झाले 30 अधिक हे झाले किती 5 किती निघते बघा इकडं 15 आणि 10 25 25 आणि 5 30 आणि 30 झाले 60. दोन्हीतला फरक किती आहे बघा तर 5चा फरक आहे. बरोबर आहे का? मग ह्याच्यापेक्षा ही संख्या किती आहे तर 4 पट आहे. बरोबर आहे का? तर बघा फरकाच्या किती पट आहे तर 4 पट आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा बार ग्राफवरचा क्वेश्चन आहे बघा काय दिसतंय बघा याच्यामध्ये खाली दिलेला जोडस्तंभालेख हा वेगवेगळ्या वर्षी घेतलेल्या प्रवेश परीक्षाची माहिती दर्शवतो. सीईई 2000 ते सीईई 2006 पर्यंत प्रश्न किती टक्क्यांनी कमी झाले. बघा 2006 साली प्रश्न किती होते बघा 55 बरोबर आहे का 55 आणि आता 2006 साली किती प्रश्न राहिलेत बघा तर 40 बरोबर आहे का. पण किती टक्क्यांनी कमी किती झालेत बघा 55 मधनं 15 गेले 40 आहे म्हणजे कमी झाले किती 15 बरोबर आहे का 55च्या तुलनेत 15 कमी झाले पण टक्केवारीमध्ये किती झालं गुणिले 100 एवढं करायचं. काय निघालं बघा याच्यामध्ये बघा 5 एके 5 5 एके 5 इकडे 5 त्रिके 15 3 गुणिले 100 झाले 300 भागिले 11 आता भाग घालवा काय निघेल बघा 11 एके 11 11 दुनी 22 22 आणि 8 30 8 वर 0 80 बघा म्हणजे 11 7 77 77 आणि 3 किती झाले बघा 30 झाले बाकी 77 आणि 3 झाले 80 3 बाकी राहिली 3 ला काय भाग जात नाही 0 द्या इकडं 3 वर 0 30 झाले परत 11 दुनी 22 22 आणि 8 30 परत 11 साठी 77 27.27.27 असं उत्तर येणार. ठीक आहे बघा हेच उत्तर कंटिन्यू राहील पुढे म्हणजे आपलं उत्तर असेल 27.27% ऑप्शन नंबर 2. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा नंबर सिस्टीमचा क्वेश्चन आहे. एका संख्येला 5 ने भागले असता बाकी 3 उरते जर त्याच संख्येच्या वर्गाला 5 ने भागले तर बाकी काय असेल. कुठल्या संख्यांना जर काय 2-4 संख्या ट्राय करून बघायचे बघा सुरुवातीला आपण 3 संख्या पकडली 3 संख्येला जर 5 ने भागलं तर बघा भाग बी जात नाही बाकी मात्र 3 राहते. ठीक आहे बघा 3चा वर्ग जर केला 3चा वर्ग जर केला तर तो झाला 9 9 ला जर परत 5 ने भागलं तर 5 एके 5 बाकी राहते 4 बरोबर आहे का बाकी 3 उरते हा आपल्याला वर्गाचं बघायचं बरोबर आहे का बाकी राहिली 4. बरं आता बघा दुसरी संख्या कुठली असते 8 असते 5 पेक्षा 3 ते 5 ने भागणाऱ्या संख्या त्याच्यापेक्षा 3 ने संख्या वाढवायची फक्त समजा 8 संख्या घेतली आपण 8 ला आपण 5 ने भागलं तर बघा बाकी राहते 3 5 एके 5 आणि बाकी राहिली 3. ठीक आहे चला परत आता समजा बघा 8चा वर्ग घेतला आपण 8चा वर्ग झाला 64 64 ला जर तुम्ही 5 ने भागलं तर काय ते बघा 60 पर्यंत भाग जातोय बरोबर आहे का कशाला 5 ने
12 पंचे 60, बाकी राहिली इथं 4. परत बघा 5 त्रिक 15, 15 आणि 3 किती झाले 18. म्हणजे आपल्याला 3 बाकी राहिली, पहिला अशी संख्या घ्यायच्या बघा. 15च्या पुढे 3 गेलो 18. ठीक आहे, 18ला तुम्ही 5 ने भागलं, 5 त्रिक 15, बाकी राहिली 3. ठीक आहे. आता सेम काय केलं आपण, 18चा वर्ग घेतला. 18चा वर्ग किती असतो बघा, 364. हा, एक मिनिट, बरोबर आहे का? नाही, 18चा वर्ग झाला 324. 324ला तुम्ही परत 5 ने भागलं तर काय निघेल बघा, बाकी किती राहील तुमच्याकडे, 320 पर्यंत भाग जाईल 5 आहे, बरोबर आहे का? बाकी राहिली 4. म्हणजे काय राहते बघा, बाकी सगळीकडे 4 राहते, म्हणून आपलं उत्तर ते ऑप्शन नंबर 4. ठीक आहे बघा. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्न, श्रेणी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे बघा. काय दिसते, एका शेतकऱ्याने 20,000 रुपये कर्जावर घेतले. त्याने ही रक्कम व त्यावरील 2,800 रुपये हे एकूण व्याज 12 हप्त्यात परत करण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा 100 रुपये कमी आहे, तर पहिल्या हप्त्याची रक्कम किती? आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला हप्ते जर माहित असतील ना, तर प्रश्न जास्त फास्ट सॉल्व्ह करायचं. कसं बघा, लक्षात घ्या. टोटल आपली बघा एकूण पैसे किती भरले आपण, 20,000 मुद्दल आणि 2800 रुपये व्याज, म्हणजे एकूण 22,800 रुपये भरले आपण, बरोबर आहे का? 22,800 रुपये भरले आपण, आणि किती 12 हप्त्यांमध्ये भरले. आपण काय करू, ऍव्हरेज त्याचं काढू बघा. सरासरी जर काढले आपण 12 हप्त्यांमध्ये, तर काय निघेल बघा इथं. बघा 12 एके 12, 12 एके 12 आणि 10 22, 12 9 8 म्हणजे 1900 रुपये काय झाले तुमचे ऍव्हरेज झालं. ठीक आहे बघा. आणि एकूण हप्ते किती बघा आपले 12 हप्ते, म्हणजे काय असतं बघा, लक्षात घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे. 1 2 3 4 5 6, म्हणजे बघा 6 हप्ते इकडं, 6 हप्ते इकडं, आणि मधले तुमचे ऍव्हरेज किती बघा, तर 1900 रुपये. ठीक आहे बघा. आणि प्रत्येक 2 हप्त्यांमध्ये काय बघा, तर 100 रुपयाचा फरक आहे, बरोबर आहे का? मग आपण काय करू बघा, म्हणजे हाने काय 100 रुपये कमी होत चालले, म्हणजे पहिला हप्ता जास्त असणार आहे. बघा आता इथे 1900च्या पाठीमाग 1900च्या पुढचा किती झाले बघा, 1900च्या पुढे 50 ऍड केलं तर 1950 येते. आणि ते बघा इथे 1900 मधनं 50 मायनस करा, 1850 येते. ठीक आहे बघा, 1950, परत इकडे झाले 2050, इकडे झाले 2150, इकडे 2250, इकडे 2350, आणि इकडे झाले 2450. बरोबर आहे का? बघा 1 2 3 4 5 6 हप्ते इकडे, आणि 6 हप्ते परत इकडे, म्हणजे इकडे 1850, 1750, 1650, 1550, 1450, 1 2 3 4 5, आणि इकडे 1350. सगळ्यात शेवटचा हप्ता विचारला असता तर तो किती आला असता, 1350. सगळ्यात मोठा हप्ता विचारला तर तो किती निघेल बघा, 2450. कसं असतं लक्षात घ्या, पहिला हप्ता आणि शेवटचा हप्ता, ह्या 2 हप्त्यांचं तुम्ही ऍव्हरेज काढत गेला, ह्याचा हप्ता बघा किती काय निघेल, 2450 अधिक 1350, बरोबर काय निघते बघा इकडं, 5 आणि 5 10, 4 आणि 3 7 आणि 1 8, बघा 3800 रुपये. ठीक आहे बघा, 2 हप्त्यांची बेरीज झाली 3800, आणि सरासरी किती आहे बघा आपली 1900, म्हणजे 1900 दुने 3800, बरोबर आहे का? बघा परत तुम्ही 2350 घेतला, आणि इकडं 1450 जर घेतला, तरी पण ह्याची बेरीज किती निघणार आहे, 3800 निघणार आहे. म्हणजे आपलं ऍव्हरेज किती आहे बघा, तर 1900. या मेथडने गेलं तर फास्ट सुटते. आणखी काय निघते, तर मग पहिल्या हप्त्याची रक्कम किती आहे बघा, तर 2450. बघा जर हप्त्याची रक्कम बघा 100 रुपये वाढत जर जात असती, आणि पहिला विचारला असता तर पहिला हप्ता मग 1350 आला असता, पण 100 रुपयाने कमी होत चालली, त्यामुळे पहिला हप्ता तुमचा कुठला 2450 आहे. ठीक आहे, 2450 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काळ काम वेगवारचा प्रश्न आहे. काय दिसते बघा, समजा ए बी आणि सी एखादे काम अनुक्रमे 20 30 व 60 दिवसात पूर्ण करू शकतात. ए नेहमी काम करतो आणि प्रत्येक तिसऱ्या दिवशी बी आणि सी त्याला मदत करतात, तर या प्रकारे काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील? बघा आता सेपरेट जर काम केलं ए बी सी, तर ए हा 20 दिवसामध्ये करू शकतो, बी हा 30 आणि सी हा 60 दिवसामध्ये. तर आपण काय करायचं बघा, याच्यामध्ये इथं एकूण काम करा, एकूण काम. बघा आता 20 30, थोडक्यात 2 3 आणि 6चा लसावी जर काढला आपण, तर तो 6चा असतो, बरोबर आहे का? थोडक्यात ह्याचा 20 30 60चा लसावी झाला 60. म्हणजे इथं आपण काय करायचं, एकूण काम ते 60 रुपयाचे असं समजा आपण. 60 रुपयाचं काम ए हा 20 दिवसामध्ये पूर्ण करतो, बरोबर आहे का? मग मला सांगा, जर 20 दिवसामध्ये 60 रुपयाचं काम पूर्ण होत असेल, तर त्याला दिवसाला किती पेमेंट मिळेल? 20 त्रिक 60, इथं 3 रुपये मिळतील वेतन त्याचं एका दिवसाचं. बघा इथं 30 दुने 60 म्हणजे 2 रुपये मिळतील, आणि ह्याला 60 एके 60 म्हणजे 1 रुपये मिळेल. ठीक आहे बघा, प्रत्येकाचं आपल्याला वेतन कळून गेले. ठीक आहे. आता विचारलंय काय बघा, ए नेहमी काम करतो आणि प्रत्येक तिसऱ्या दिवशी बी आणि सी त्याला मदत करतात, तर या प्रकारे काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील? बघा थोडक्यात काय, पहिल्या दिवशी ए ने एकट्याने काम केलं, दुसऱ्या दिवशी ए ने एकट्याने काम केलं, तिसऱ्या दिवशी मात्र काय बघा,
हे बी आणि सी दोघं पण येतात त्याला मदत करायला, ए बी सी. आता पहिल्या दिवशी बघा एकटा काम करतो किती रुपयाचं, 3 रुपयाचं. दुसऱ्या दिवशी पण 3 आणि तिसऱ्या दिवशी मात्र काय होईल बघा, 3 आणि 2 5 आणि 1 6 रुपयाचं काम पूर्ण होईल. ठीक आहे. मग अशा प्रकारे काय निघते बघा, 3 आणि 3 6 आणि 6 12 रुपयाचं काम आपलं पूर्ण होते. किती दिवसामध्ये? तर 3 दिवसामध्ये. 3 दिवसामध्ये 12. आता 60 रुपयाचं काम पूर्ण करायचे. 60 गुणिले 12 करा. काय निघते बघा, 12 पंचे 60 म्हणजे 5 येते. बरोबर आहे का? पण हे 5 दिवस पण बघा 12 रुपयाचं काम आपलं हे 3 दिवसाचं आहे. 5 उत्तर आले आणि ह्याला फक्त 3 निघून 5 गुणिले 3 केले की बरोबर काय निघते, 5 त्रिक 15. तर 12 हे जे 12 जे दिवस आहे, 12 रुपयाचं काम आहे ना, ते आपलं 3 दिवसाचं काम आहे. ठीक आहे. मग काय निघेल माझ्याकडे, 15 दिवसामध्ये काम पूर्ण होऊन जाईल. ऑप्शन नंबर दुसरा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नंबर सिस्टीमचा क्वेश्चन आहे. काय दिसतंय बघा, हायपैकी कोणती परिमेय संख्या आहे? बघा परिमेय संख्या ज्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो ना, रॅशनल नंबर आणि म्हणजे अपरिमेय संख्या, परिमेय आणि अपरिमेय, रॅशनल किंवा अरॅशनल, त्या संख्या म्हणजे काय असं लक्षात घ्या. आता बघा परिमेय संख्येचं तर डेफिनेशन काय म्हटले बघा तुम्हाला, पी बाय क्यू फॉर्मॅटमध्ये जे आपण संख्या मांडतो अपूर्णांकामध्ये, त्या सगळ्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. पण कसं असतं लक्षात घ्या, परिमेय संख्यामध्ये फक्त फोकस कशाला करायचं, अपरिमेय संख्या कुठली, बाकी सगळ्या परिमेय संख्या सगळ्या परिमेय संख्या असतात. मग तुम्ही तर डायरेक्ट मी समजा 12 लिहिले, 12 ही पूर्ण संख्या. तुम्ही जर छेद काहीच नाही आला म्हणजे परिमेय संख्या तर आहे, कारण ह्याचा छेद किती असतो, 1 असतो. मग पी बाय क्यू मध्ये लिहिलं का मी लिहिलं, मग ही संख्या काय असते, परिमेय संख्या. प्रत्येक संख्या परिमेय संख्या, फक्त अपरिमेय संख्या कुठली असते तेवढं फोकस करायचं बघा. आता अपरिमेय संख्याला कसं लक्षात ठेवायचं बघा, लक्षात घ्या. बघा आता समजा आता इथं आपण पायची व्हॅल्यू लिहितो, बरोबर आहे का? पायची व्हॅल्यू का बघा, आता समजा इकडे मी काय केलं, 1/3 घेतला. सॉरी बरोबर आहे का, 1/3 घेतला तर याचं उत्तर काय निघतं बघा, 0.333333 हेच कंटिन्यू चालू राहतं. बरोबर आहे का? आणि जर समजा पायची व्हॅल्यू पकडली आपण, तर पायची व्हॅल्यू समजा आपण 3.14 लिहितो, पण ती 3.14 आहे का? नाही. अप्रॉक्सिमेटली पायच्या व्हॅल्यूला टर्मिनेट करता येत नाही, म्हणजे कंटिन्यू इन्फानाइट आहे नंबर त्यापुढे. आपण फक्त त्यातले काय घेतले, 3.14 एवढेच नंबर घेतले. ठीक आहे बघा. बरं आता बघा लक्षात घ्या, ह्या दोन संख्यांमध्ये काय फरक असतो बघा. डेसिमल फ्रॅक्शन मध्ये बघा, आता ह्या दोन्हीला काय म्हणतो आपण बघा, रिकरिंग. ह्याला काय म्हणतो आपण, रिकरिंग नंबर. हे पण रिकरिंग नंबर झाले. बरोबर आहे का? बघा पूर्णांकाचा तर काही विषयच नाही, फक्त आपण इथंच फोकस करायचं. इथं फक्त अपरिमेय संख्या कळल्या, बाकी सगळ्या परिमेय संख्या असतात बघा, लक्षात घ्या. बघा ठीक आहे बघा. आता बघा इथं जर आपण बघितलं, ह्या 1/3 ला मी पी बाय क्यूच्या फॉर्मॅटमध्ये टर्मिनेट करू शकतो का, तर करू शकतो. कसं लक्षात घ्या, मी काय केलं ह्याचं, त्याला कंटिन्यू काय 3च येते ना, म्हणून काय केलं मी 0.3 लिहिलं, त्याच्या डोक्यावरती बार लिहिलं. ठीक आहे. आता मी काय केलं परत पुढं, बार किती एका संख्येच्या पुढे डोक्यावर बार आहे ना, 3/9 घेतला आपण. बरोबर परत काय झालं बघा, 1 म्हणजे किती संख्येच्या डोक्यावरती बार आहे, एका संख्येच्या डोक्यावर बार आहे, तर तेवढ्या संख्येच्या खाली छेदाला काय करायचं, फक्त 9 घ्यायचं. मग 3 किती आलं, 9 आलं. परत 3/9 म्हणजेच काय, 3/9 म्हणजेच काय, थोडक्यात 1/3 म्हणजेच काय, मी पी बाय क्यू मध्ये नंबर मांडलेला आहे. मग याचा अर्थ काय, ज्या डेसिमल फ्रॅक्शनला जे रिकरिंग म्हणजे थोडक्यात काय, ज्या डेसिमल फ्रॅक्शनला जे कंटिन्यू चालू आहेत अशा नंबरला आपण जर टर्मिनेट करू शकत असेल कशामध्ये, पी बाय क्यू फॉर्मॅटमध्ये, तर ते सुद्धा काय असतात, रॅशनल नंबर असतात. बाकीचे तर सगळे रॅशनल नंबर्स आहेत बघा. म्हणजे इथं √4 घेतला तर मी इथं 2 लिहितोय. बरोबर आहे का? पण जर √5 घेतला, बघा हा रॅशनल नंबर आहे, पण हा रॅशनल नंबर नाही. हा परिमेय संख्या आहे, पण ही परिमेय संख्या नाही. का? कारण की √5चा मी बघा म्हणजे थोडक्यात काय, ह्याचं मी वर्गमूळ नाही सांगू शकत 5. परफेक्टली ठीक आहे. बरोबर आहे का? म्हणजे 2 पॉईंट समथिंग काय तर निघेल. बरोबर आहे का? मग आता कसं आहे लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये बघा ही संख्या काय असते बघा, रॅशनल नंबर असते. त्याला म्हणतो आपण रॅशनल नंबर किंवा परिमेय संख्या. ही मात्र काय असते बघा, इरॅशनल नंबर असतो. हा झाला इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर कळला ना, बाकी सगळे रॅशनल नंबर असतात बघा, सगळे टोटल. त्यामुळे बघा आता बघा √5 ला आपण पी बाय क्यू फॉर्मॅटमध्ये टर्मिनेट नाही करू शकत. √4 ला मी करू शकतो. √4 म्हणजेच काय, 2 आहे. प्रत्येक पूर्णांक हा काय असतो, परिमेय संख्या असते. पण बघा आता इथं ह्या संख्येला टर्मिनेट नाही करू शकत, ह्याला पण मी टर्मिनेट नाही करू शकत. त्यामुळे हे काय असते, इरॅशनल नंबर असतात. ठीक आहे बघा, ह्याच्यामध्ये बघा आता लक्षात घ्या, आपल्याला कसं शोधायचं बघा, लक्षात घ्या. बरं, कोणती परिमेय संख्या आहे बघा, पायची व्हॅल्यू टर्मिनेट करता येत नाही, ती अपरिमेय संख्या आहे, लक्षात घ्या. ठीक आहे बघा. आता ही जर संख्या पकडली आपण बघा, इथं 1 आहे अधिक, इथं काय बघा, √5 जर आपण हे जर काढलं वर्गमूळ, तर काय निघेल बघा, 4 पर्यंत जर बघा, 4 आणि 9च्या मध्ये हे हा 2चा वर्ग आहे आणि हा 3चा वर्ग आहे. बरोबर आहे का? मग हा मधला जो 5 असेल तो 2 पॉईंट समथिंग काहीतरी असेल ना. बरोबर आहे का?
मग हा आणि तो काय टर्मिनेट करा आपल्याला परफेक्ट उत्तर काढता येत नाही. म्हणजे हा काय बघा 2 पॉईंट समथिंग काहीतरी, मग ह्याचं जे हे ना कंटिन्यू चालू राहतं. त्याच्यामुळे कसं असतं बघा, परिमेय संख्या प्लस अपरिमेय संख्यांची जी बेरीज आहे ती कशी निघते बघा, तर अपरिमेय संख्या. बघा एक काय परिमेय संख्या आहे, पूर्णांक आहे, आणि √5 काय बघा, तर अपरिमेय संख्या. त्यामुळे ह्याचं काय निघतं बघा, लक्षात घ्या. कारण की हे काय 1 अधिक 2 पॉईंट डॅश कंटिन्यू काहीतरी बघा, 2 पॉईंट समथिंग काहीतरी काय नाही काय कंटिन्यू चालू आहे. त्याला आपण टर्मिनेट करू शकत नाही, ते अपरिमेय संख्या. बघा आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण, आता त्यामुळे ही पण अपरिमेय संख्या आहे. बघा आता ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये जर बघितलं ना, इथं तुम्हाला स्क्वेअर दिसतोय, बरोबर आहे का? म्हणजे फॉर्म्युला कुठला दिसतोय बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये, a मायनस बी स्क्वेअर. बघा इथं काय निघेल बघा तुम्हाला फॉर्म्युला, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो बघा, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस आहे का, सॉरी प्लस आहे, इथं प्लस लिहा, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे बघा √2 बघा, a स्क्वेअर म्हणजे काय, √2 स्क्वेअर अधिक बघा आता √2 बघा 2 गुणिले a म्हणजेच काय, √2 आहे, गुणिले b म्हणजेच काय बघा, 1/√2 ठीक आहे. आणि परत काय बघा प्लस बी स्क्वेअर बी म्हणजेच काय 1/√2 बघा, 1/√2 आणि ह्याचा स्क्वेअर. आता काय निघेल बघा ह्याच्यामध्ये, बघा इथं स्क्वेअर असल्यामुळे ह्याचा रूट निघून जाईल, तर 2 राहील, 2 अधिक बघा परत ह्या √2 ला हे 1/√2 कॅन्सल होऊन जाईल, तर काय राहील 2 राहील, अधिक इकडे काय निघेल बघा, आता इथं 1 चा वर्ग झाला 1 छेद बघा √2 चा वर्ग म्हटले, बरोबर आहे. त्यामुळे ह्या स्क्वेअरला हा रूट निघून जाईल, इथं फक्त 2च राहील. मग काय निघेल बघा ह्याच्यामध्ये, 2 आणि 2 4, 4 अधिक 1 छेद 2 म्हणजेच काय बघा, 2×8 अधिक 1 9, 9/2 म्हणजेच काय, मी p/q फॉर्मॅट मध्ये मांडलं त्याला. याचा अर्थ हे पण काय झालं, परिमेय संख्या झाली. ठीक आहे, मग ही झाली परिमेय संख्या आपली. ठीक आहे, मग याचा अर्थ ही काय असते बघा, अपरिमेय संख्या असते. का, कारण की ह्याला तुम्ही टर्मिनेट नाही करू शकत. ठीक आहे, बघा तुम्ही ह्याला बघा आपण हे सिम्प्लिफिकेशन मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करतो, या प्रकारचे क्वेश्चनला आपण काय करतो, मल्टिप्लाय करतो. कशाने बघा, तर छेदाला जी संख्या ना त्या संख्येने दोन्ही संख्यांना आपण मल्टिप्लाय करतो. पण त्याने काय होतं बघा लक्षात घ्या, तर बघा काय होतं बघा, तर इक्वेशन मांडतात आपल्याला एका फॉर्मॅटमध्ये, पण त्याला पूर्ण आपण त्याचा जो रूट आहे ना तो नाही घालवू शकत. येते लक्षामध्ये. त्याच्यामुळे बघा ह्याला आपण टर्मिनेट नाही करू शकत. त्याच्यामुळे ही पण अपरिमेय संख्या. उत्तर झाला आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, कोणती परिमेय संख्या, तर ऑप्शन नंबर 3 येते, 9/2. ठीक आहे, तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.